नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयच्या हातातील बरणी जेव्हा बाथरूममध्ये रमा काढते तर या अगोदरसुद्धा अक्षयच्या हातातील काचेची बरणी रमाने काढलेली असते आणि ते सर्व मागचे क्षण त्याला आठवतात आणि त्याला त्रास होत असतो. परंतु त्याला पूर्णपणे असे काही आठवत नाही, फक्त दृश्य त्याच्या डोळ्यासमोर दिसते. त्यामुळे तो घाईने बाहेर येतो. रूममध्ये आल्यानंतर रेवा त्याच्या मागे येते. तेव्हा तो रेवाला विचारतो की रेवा, नक्की असे काय झाले असेल की मला ते आठवते, बेसिक स्पष्ट असे काही आठवत नाही. नक्की माझ्या आयुष्यामध्ये काही घडलेले आहे का, प्लीज तू मला सांग. रेवा म्हणते की अरे अक्षय तू शांत हो. अक्षय म्हणतो की रेवा तुला का कळत नाही की या सर्वाचा मला खूप त्रास होतो. मला काही आठवत नाही, फक्त हे फ्लॅशेस आठवतात. मी कुठे पडलो, माझ्याबरोबर कोण होते, माझ्याबरोबर काय झाले, हे सर्व काहीच मला आठवत नाही. प्लीज तू मला मदत कर. रेवा तर ते ऐकून खूपच घाबरते, कारण हे सर्व तिनेच केलेले असते. अक्षयला जर हे आठवले तर त्याची भीती वाटत असते. तर अक्षय म्हणतो की प्लीज मला काहीतरी तू सांग की म्हणजे मला नक्की काहीतरी आठवेन. आणि तुझ्याकडे फोटोज आहे का, त्या फोटोजवरून मला आठवेन. मागचे काही फोटोज असतील ते प्लीज मला दाखव, म्हणजे मागच्या आठवणीबद्दलचे काही फोटो आपले तुझ्याकडे असतील, प्लीज तू ते फोटो दाखव. रेवा पुढे तर खूप टेन्शन उभे राहते. अक्षय तिला खूप विनवण्या करत असतो की माझी अवस्था अशी झाली की एखाद्या प्रवासाला आपण निघतो आणि हा प्रवास करत करत आपण एखाद्या जंगलात जातो आणि कुठल्या तरी आपण वाळवंटात गेल्यानंतर अचानक स्लो फॉलोअप सुरू झाला आणि त्या सर्व परिस्थितीच्या सिच्युएशनचे मला खरंच गणित मांडता येत नाही. तू जर मला माझ्या प्रवासाची सुरुवात सांगितली, नेमकं मी कुठे प्रवास करत होतो, नेमकं काय घडलं, तर मला पुढचे सर्व आठवेन. प्लीज मला काहीतरी असा टेन्थ तरी दे की मला काहीतरी आठवण. तर रेवाला टेन्शन येते. रेवा विचार करते की अक्षय माझ्याकडे अल्बम मागतो, मग इतक्या लवकर मी त्याला हे सर्व कसे देऊ. माझ्याकडे तर थोडेच फोटो आहे, बाकीच्या फोटोंचं मी काय करू. तेव्हा अक्षय तिच्या हाताला धरतो. रेवा तर खूपच घाबरते. अक्षय म्हणतो की तुझ्याकडे नक्की काहीतरी फोटोज असतील, ते फोटो प्लीज तू मला दाखव. काहीतरी फंक्शन झाले असेल, कुठे आपण तरी गेलो असतो, ते तरी फोटो तू मला दाखव. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय फोटो आहे, पण पेंटिंग जेव्हा चालू होती लॅपटॉपवर ठेवून दिले होते. आज जर पॉसिबल झाले नाही तर मी उद्या नक्की तुला ते दाखवेन. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं तुझ्या फोनमध्ये काही फोटो असतील ते मला दाखव. तेव्हा अक्षय रेवाचा मोबाईल सुद्धा हिसकावतो. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय असं काय करतो, आणि अक्षयच्या हातातील पुन्हा मोबाईल घेते. आणि जर फोनमध्ये फोटो असते तर मी तुला दाखवले नसते का. मी आत्ताच फोन रिफ्रेश मारला, मी म्हणले ना तुला की अल्बम आहे माझ्याकडे, मी तुला उद्या दाखवेन. तेव्हा अक्षय खूप रागाने म्हणतो की रेवा एकतरी फोटो असेल तुझ्याकडे, प्लीज मला दाखव. यापेक्षा मी आणखीन वाट नाही बघू शकणार, कारण मला खूप त्रास होतो. रेवा का समजत नाही तुला. माझे डोके जर दुखायला लागले तर माझ्या डोक्याची नस सुद्धा दुखायला लागते. अक्षयला खूप त्रास होत असतो. रेवा त्याच्या हाताला धरते आणि त्याला बेडवर बसून शांत व्हायला सांगते. त्याला पाणी देत म्हणते की अरे मी तुला सांगते ना, तू ट्रेस घेऊ नकोस. दाखवते म्हणले, मी तुला फोटो नक्की दाखवते, प्लीज शांत हो. इतका ट्रेस घेऊ नको अक्षय, शांत हो, असे रेवा त्याची समजूत काढत असते. पण अक्षयला खूप त्रास होत असतो. त्यानंतर इकडे रमा ही आर्थला दूध पाजते आणि ढेकर देण्यासाठी उभे करते आणि चल आता झोपायचे बाळा, आता तू ढेकर दिला म्हणून ती तिला पाळण्यामध्ये घालते. पण पाळण्यामध्ये घातल्यानंतर आर्था तर खूप जोरजोराने रडायला लागते. तेव्हा रमा म्हणते की अगं आता झोप ना, शांत, रडायला काय झाले आणि तुला झोका द्यायचा का. आणि रमा तिला झोका देत असते. तेवढ्या सीमा येते. सीमा म्हणते की अगं अर्थाला काय झाले रडण्यासाठी, का रडतेस ती. तेव्हा सीमा म्हणते की अगं जा तू जेवण करून घे आणि अर्थाकडे मी पाहते. तेव्हा रमा विचारते की आई तुम्ही सर्वजण जेवलात का आणि हे रूममध्ये गेलेत का. सीमा म्हणते की हो आम्ही सर्वजण जेवलोत आणि तुझे हे सुद्धा गेले रूममध्ये. तेव्हा सीमा म्हणते की अगं खरे सांगू का की आम्ही जेवल्यानंतर तू जे काही जेवायला बसते ते मला अजिबात आवडत नाही, माझ्या मनाला ते खरंच पटत नाही. तेव्हा रमा म्हणते की आई आपल्या सर्वांचाच नाईलाज आहे आणि ठीक आहे, जर मी तुमच्या सर्वांबरोबर जेवायला बसले तर ते चिडतील, ते असे म्हणतील की तू घरातील काम करते मग तू सगळ्यांबरोबर जेवायला का बसतेस. तेव्हा सीमा म्हणते की त्याने जर काही विचारले तर त्याला काय उत्तर द्यायचे हे मी देईल, बास का.
तेव्हा रमा म्हणते की नाही नको, तुम्ही जर काही बोलला तर ते त्याच्यावर प्रश्न करतील आणि रेवा मध्ये बोलणार आणि वाद होणार, त्यापेक्षा आपण हे काहीच करायला नको, जे होते ते होते. तेव्हा सीमा म्हणते की मला एक गोष्ट सांग, आणखीन किती दिवस हे सर्व चालायचे ग? तेव्हा रमा उठते आणि सीमाला म्हणते की जोपर्यंत हे पूर्णपणे बरे होऊन त्यांची स्मरणशक्ती पूर्ण येत नाही तोपर्यंत हे सर्व आपण करतच राहायचे. सीमा विचारते की अगं तू हे सर्व का सहन करतेस? तर रमा म्हणते की आई, हे सर्व मी यांच्यासाठीच करते आणि आपल्याला सुद्धा हे सर्व मान्य करायलाच हवे. रोज उठून त्याच गोष्टीवर निराश होणे कसे चालेल? तेव्हा सीमा म्हणते की अगं या सर्वाची उत्तरं तुझ्याकडे तर कायमच असतात आणि तुला इतके चुरूचुरू बोलण्यासाठी कसे जमते ग? सीमाला हसू येते आणि ती रमाला म्हणते की जा जेवण करू नये, मी झोपवते हिला. तर रमा म्हणते की हो, पहा तुम्ही तिच्याकडे तिचा झोपायचा मूड दिसतो की नाही. आत्ता पाळण्यात ठेवले तर रडायला लागली आणि झोका दिल्यानंतर शांत झाली. सीमा म्हणते की अगं ती मोठी झाली त्यामुळे तिला सर्व काही आता कळायला लागले, हो की नाही अर्था? आगाऊ एक नंबरची. आणि रमाला म्हणते की जा तू, मी पाहते तिला. जेवण मी डायनिंग टेबलवर ठेवले आणि भाजी सुद्धा आत्ताच गरम करून ठेवली, जा तू गरम गरम जेवण करून घे. तेव्हा रमा बाहेर जेवायला निघून येते आणि जेवायला बसते आणि जेवणाचा एक घास घेते आणि जेवत असते. तेवढ्यात अक्षय आणि रेवा बाहेर येतात. तर अक्षय रेवाला म्हणत असतो की मी ड्रायव्हर काकांना सांगतो तुला सोडवण्यासाठी. रेवा म्हणते की अरे इतकी कसली काही, थांब ना, तुझ्या ह्या हात तर मला गळ्यात अडकून देत. आणि तेवढ्याच समोर अक्षयचे लक्ष रमा जेवत असताना तिच्याकडे जाते. अक्षय रेवाला म्हणतो की हे बघ, ही कुठे बसली, टेबलवर बसून जेवते. तेव्हा अक्षय आणि रेवा धावतच रमाजवळ येतात. तर रेवा म्हणते की अगं रमा, तू कुठे बसले? डायनिंग टेबलवर बसून जेवते, तुला का कळत नाही हे सर्व? तू इथे का जेवतेस? तर रमा विचारते की काय झाले? रेवा म्हणते की काय झाले म्हणजे डायनिंग टेबलवर जेवण्यासाठी कोण बसते? या घरातील फॅमिली मेंबर्स. तू आहे का या घरातील मेंबर? नाही ना. तर अक्षय म्हणतो की काय ग ए मुली, मॅडम काय विचारतात? तू कोण आहे या घरातील? या घरातील काम करतात तुम्ही, मग येथे या घरातील मालक बसतात, मग तू इथे बसून का जेवतेस? सूट, जरा तुझे कौतुक काय केले तर लगेच तू शेपारतेस. इथे बसून तू जेवायचे नाही, खाली चटई आथर आणि त्यावर तू जेवायला बस, आणि ते पण तिकडे किचन मध्ये कोपऱ्यात. रेवा म्हणते की अरे अक्षय, चटई कशासाठी? आपले घर तर घाण असते का? नाही ना. आपण वस्तीत राहतो का? नाही ना. मग तर अक्षय म्हणतो की हो, ही तर घर स्वच्छ व्यवस्थित करत असते. आणि रमाला म्हणतो की उठ तू खाली बस, आणि रेवाला तो बेल्ट लावण्यासाठी सांगतो. तर रमाला असे वाटते की मला सांगितले, आणि रमा घाईने उठायला लागणार तोच लगेच बाजूला होते. रेवा तो बेल्ट लावते. तर अक्षय रमाला म्हणतो की तू ऐकले नाही का, उठ ना तेथून. तेव्हा रमा आपले ताट घेऊन उठते आणि अक्षयला म्हणते की तुम्हाला आठवत नाही, पण यांना सर्व माहिती आहे ना, या घरात आजपर्यंत मला कोणीच असे वागवलेले नाही, तुम्ही सुद्धा नाही. पण ठीक आहे, आज तुमची हीच इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा मी पूर्ण करेन. तेव्हा अक्षय म्हणतो की कळले ना तुला, मग यापुढे खालीच बसायचे, जा बस तिकडे. रमा म्हणते की ठीक आहे अक्षय सर, चालेल. अक्षय म्हणतो की ही तर खूपच शेपारली, आणि तो रमाला शेवटी खालीच बसायला सांगतो. रमा आपली खाली बसून जेवायला सुरुवात करते. तर रेवा लगेच म्हणते की बरं अक्षय, तू तरी तिला तिची जागा दाखवून देतोस. रमा म्हणते की यात जागा दाखवण्यासारखे असे काहीच नाही, उलट हीच आपली संस्कृती आहे, खाली बसून जेवायचे, आणि आमच्या घरी सुद्धा आम्ही सर्वजण असेच जेवतो. पण इथे मात्र तसे नाही ना चालत, इथे असताना स्टँडर्ड जपावे लागते, त्यामुळे मी डायनिंग टेबलवर बसले होते. पण यात कमीपणा वाटण्यासारखे असे काहीच नाही, अभिमानाचीच गोष्ट आहे ती माझ्यासाठी. तेव्हा रेवा म्हणते की तुला कमीपणा वाटत नाही, मग तू अगोदरच खाली जेवणासाठी बसायचे, हे सर्व ऐकून दाखवायचे आणि नंतर हे सर्व करायचे नाही. अक्षय म्हणतो की एक्झॅक्टली, एकतर काही फालतूची बडबड करत असते आणि अगोदरच माझे एकतर डोके खूप दुखते. आणि रेवाला म्हणतो की चल तू, मी ड्रायव्हर काकांना सांगतो की ते तुला सोडतील. तर रेवा म्हणते की अरे अक्षय, जाईन मी, कशाला इतकी घाई करतोस? तेव्हा ते दोघे बाहेर जातात. तर रमाच्या मोबाईलवर कॉल येतो. रमा आपले ताट बाजूला ठेवते आणि तो फोन घेते. तेव्हा रमाने फोन घेतल्यानंतर तो कावेरीचा असतो. कावेरी म्हणते की रमा, मी काय म्हणते की उद्या संध्याकाळी जरा तू वेळ काढ आणि इकडे ये. तर रमा विचारते की का? तेव्हा कावेरी म्हणते की अगं, आपल्या चाळीमध्ये मंगळागौरीची पूजा ठेवलेली आहे, तुझ्या वयाच्या 2-3 त्या मुली आहे ना, त्यांचे नुकतेच लग्न झाले आणि म्हणून त्यांची मंगळागौर आहे. तेव्हा रमा म्हणते की मग? तर कावेरी म्हणते की अगं मग काय, तुझ्या सुद्धा लग्नाला 2च वर्ष झालेली आहेत, हे व्रत तर 5 वर्ष करायचे असते, म्हणून तू पूजेला इकडे ये. तेव्हा रमा म्हणते की आई, कशाला उगाच चर्चेला विषय नको. तेव्हा कावेरी म्हणते की काही नाही रमा ग, उगाच असे करू नकोस,
आणि तुला तर आपल्या चाळीतील बायकांची माहितीच आहे, त्या तिकडे येतील आणि गोंधळ नको असताना तिकडे घालून ठेवतील। तेव्हा कावेरी रमाचे काही ऐकून घेत नाही आणि तू इकडे येच, तुला यावेच लागेल। आणि तसेही हे व्रत बायकांचे असते, त्यामुळे अक्षयराव इकडे येण्याचा प्रश्न येत नाही, त्यामुळे तू एकटी ये आणि तुझ्या मैत्रिणी बरोबर ही मंगळागौर साजरी कर। तसेही हा तुझा हक्काचा सण आहे। तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे आई, मी बघते की काय करायचे ते बोलून रमा फोन ठेवते। त्यानंतर इकडे सीमा रूम मध्ये असते आणि तिला झोप लागलेली असते, तर तेवढ्यात तिथे शशिकांत येतो आणि तो आर्थाच्या पाळण्याजवळ बसतो आणि तो आर्थाबरोबर गप्पा करत तिला काय दाखवतो की त्याने त्याच्यासाठी पैंजण आणलेले असतात आणि हे पैंजण आर्थ तू घालायचे आणि सर्व घरात छुमछुम वावरायचे। तेव्हा सीमाला मात्र हे सर्व बघून हसू येत असते, कारण तिला जाग आलेली असते, परंतु ती झोपण्याचे नाटक करून हे सर्व ऐकत असते। तेव्हा शशिकांत आपल्या हाताने आर्थाच्या पायात ते पैंजण घालत असतो आणि आर्थाला विचारत असतो की आवडले ना तुला, तर सीमाला मात्र खूप गोड हसू येत असते। आर्थाला म्हणतो की रडायचे नाही, तू डरकाळी फोडायची, तू माझी नात आहे, वाघिणीसारखी राहायची आणि कोणी तुला डोळे वटारले तर डायरेक्ट तू पंजा मारायचा, फाईट करायची। तर सीमाला हसूच येत असते आणि उद्या परत तुझ्याबरोबर गप्पा करण्यासाठी येईल, बाय बाय म्हणून तिचा गोड पापा घेतो आणि गुपचूप कोणी आहे की नाही आणि बाहेर जातो। तेव्हा सीमा लगेच उठते आणि बापरे, यांच्या मनात इतके अर्थाविषयी प्रेम, बाकी कुणाविषयी नाही, पण या तानुल्या अर्थासाठी तरी यांच्या मनात प्रेम तर आहे, हे बघून खरंच मला खूप आनंद झाला। अर्थाबाई, तूच तुझ्या आजोबांना आता सुधार ग। आणि सीमाला खरंच खूप आनंद होतो। त्यानंतर सकाळ होते, तर रेवा काही रूम मधून अल्बम्स घेऊन येते, तर आजी तिला विचारते की रेवा, हे सर्व काय चालले तुझे? तेव्हा रेवा म्हणते की आजी काही नाही, अक्षयसाठी मी हे सर्व अल्बम घेऊन आले। तेव्हा आजी म्हणते की अगं, तू हे सर्व अल्बम्स अक्षयला दाखवणार का? तेव्हा रेवा म्हणते की आजी मी काय करू, तो सतत मला प्रश्न विचारतो की माझी मेमरी रिकॉल करण्यासाठी मला मदत कर, त्यासाठीच मी हे अल्बम तयार केले। तेव्हा आजी म्हणते की अगं, पण ह्या सर्व फोटोमध्ये रमा तर असणारच आणि हे फोटो तू त्याला दाखवणार का? तेव्हा रेवा म्हणते की आजी, एखादी गोष्ट जर मुळासकट उपटून काढली तर ती परत उगवत नाही। तेव्हा आजी विचारते की अगं, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचे? तर रेवा सांगते आणि रेवा आणि अक्षयचे काही फोटोज ती आजीला दाखवते आणि हेच फोटो मी त्याला दाखवणार, ज्या फोटोमध्ये रमा नाहीच। तेव्हा आजी मात्र ते फोटो पाहून खुश होते आणि ते फोटो ती रेवाला अक्षयकडे घेऊन जायला सांगते आणि आजी तिला ऑल द बेस्ट सुद्धा करते। तर रेवा थँक्यू बोलून ते सर्व घेऊन जाते। रेवा रूम मध्ये येते आणि अक्षयला हाय करते। अक्षय विचारतो की काय आणले? तर रेवा म्हणते की हे मी तुझ्यासाठी काय घेऊन आले आणि काय तू अल्बम घेऊन आलीस? तर रेवा म्हणते की हो ना अक्षय, तू म्हणला होतास की तुला काही आठवत नाही, काही गोष्टी तुला आठवायच्या, तुला माझी त्यासाठी हेल्प हवी म्हणून मी तुला हेल्प करते आणि हे अल्बम्स तुला घेऊन आलेत। तेव्हा रेवा त्या फोटोचा अल्बम अक्षयला दाखवत असते आणि आपण जेव्हा ट्रिपला गेलो होतो आपल्या फार्म हाऊसवर, तेव्हा खूप पाऊस पडत होता आणि तेव्हाचे हे काही फोटो, आणि जेव्हा आपल्या घरी एक पूजा होती आणि तेव्हा आजी म्हटल्या होत्या की तू अक्षय सोबत पूजेला बस, आणि तेव्हा आपण ही पूजा आपल्या दोघांच्या हाताने केली होती आणि एक बिझनेस इव्हेंट असताना तो फोटो जेव्हा अक्षयला अवॉर्ड मिळालेला होता तेव्हा तू इतका हॅपी होतास आणि तेव्हा तू मला गिफ्ट दिले होते। आणि रंगपंचमीचा सुद्धा फोटो दाखवते की खरंच या दिवशी आपण किती रंग खेळलो होतो। अक्षय ते फोटो पाहत असतो आणि रेवा, मागच्या 2 वर्षात ज्या घटना घडल्या त्याबद्दल मला खरंच काही आठवत नाही। तेव्हा अक्षय जो फॅमिली फोटो असतो तो फोटो पाहतो। रेवा म्हणते की अरे प्लीज अक्षय, तू इतका ट्रेस घेऊ नकोस, फोटो फक्त मेमरीज म्हणून बघ। अक्षय तो फोटो पाहत असतो, तर रेवा ही त्याच्या भोवती गिरक्या घेत म्हणत असते की अरे अक्षय, प्रत्येक फोटोची एक आठवण असते, तीच आठवण आणि ती स्टोरी मी बदलली, मागच्या 2 आठवणीतून मी रमाला तुझ्या आठवणीतून काढून टाकले, आता मला कसली भीती नाही। तर तेवढ्यात अक्षयच्या हातामध्ये जो फॅमिली फोटो असतो तो त्याला दिसतो आणि तो रेवाला विचारतो की हा आपल्या फॅमिली फंक्शनचाच फोटो वाटतो ना? रेवा म्हणते की हो। तेव्हा अक्षय म्हणतो की मग तुझी मैत्रीण 2 महिन्या ह्या फोटोमध्ये काय करते? तेव्हा अक्षय जेव्हा आपल्या फोटोवरील बोट काढतो तर रेवा तो फोटो पाहते, तिला तर धक्काच बसतो। नेमकं आता अक्षयला काय सांगावे याबद्दल तिला सुचत नाही, ती फक्त अक्षयकडे पाहत असते, खूप घाबरलेली असते। अक्षय तिला म्हणतो की ते सुद्धा साडी नेसून? तेव्हा रेवा तो फोटो हातात घेते आणि हा फोटो नेमकं काढण्यासाठी कसा राहिला असा
ती म्हणत असताना अक्षय तिला विचारतो की राहिला म्हणजे काय. रेवा म्हणते की राहिला म्हणजे ही येथे कशी काय तेच मला सुद्धा माहिती नाही. अक्षय म्हणतो की माहिती नाही म्हणजे तू सुद्धा या फोटोमध्ये आहे, सर्वजण सुद्धा या फोटोमध्ये आहेत, मग तुला हे फंक्शन आठवत नाही का, ही आपल्यामध्ये काय करत होती. मग मला सांग की हे फॅमिली फंक्शन आपल्याकडे केव्हा झाले आणि हा फोटो किती जुना आहे तो. तेव्हा सीमा दरवाजात हे सर्व बोलणे ऐकते. रेवा सांगत असते की 1-1.5 वर्षापूर्वीचा. तेव्हा अक्षय म्हणतो की 1-1.5 वर्ष म्हणजे तेव्हा आर्थचा सुद्धा जन्म झाला नसणार. तेव्हा ही 2 महिने आपल्या घरात काय करत होती. रेवा मम करत असते. एक्झॅक्टली मला सुद्धा याबद्दल माहिती नाही असे जेव्हा म्हणते तेव्हा सीमा पुढे येते आणि रेवाला म्हणते की रेवा काय ग रेवा तू विसरून गेली का. तर सीमा खूप हसून रेवाकडे पाहत असते. रेवा तर खूप घाबरते आणि अक्षय रेवाकडे पाहत असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रेवा आणि आजीला म्हणत असतो की मी आजूबाजूला असताना मला असा त्रास का होतो की नक्की काहीतरी आहे आणि ते मला आठवत नाही. हे सर्व मला विचारायचे, ती कुठे आहे. तर रेवा सांगते की ती बाहेर गेली, आज तिच्या घरी मंगळागौरीचा कार्यक्रम आहे. तेव्हा रमा ही मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी तिथे आलेली असते आणि तिथे ती सर्वांसमोर नाव घेत असते की विरुद्ध टोकांची बांधली जोडी आणि मिरचीच्या ठेच्याला आली मुरांब्याची गोडी. हाताची जिथे होती उशी आणि अस्वस्थ मिठी ही सोडावी कशी. मनातले सांगते की आज श्वास रोखून अक्षय रावांसाठी देईन आयुष्य झुकून. आणि हे सर्व उखाणा अक्षय ऐकतो. तेव्हा अक्षयला तर धक्काच बसतो. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.